नमस्कार, मी शाहिद किरणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अपरांत हॉस्पिटल हे चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रातले केंद्रबिंदू ठरलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवरती उच्च प्रतीची उपचार पद्धती उपलब्ध आहे. त्या पद्धतीचे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं एकदा का अपरांत हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रुग्ण जो आहे तो बिनधास्त निर्धास्त राहतो आणि तिथंच तो सुखकर आपल्या घरामध्ये उपचार घेऊन जातो. आणि म्हणून या ठिकाणी नेमकी उपचार पद्धती कशी आहे, इथं कोणत्या प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, इथं कोणत्या प्रकारची यंत्रणा आहे, या संबंधित चर्चा करण्यासाठी आता आपण आपल्याबरोबर डॉक्टर हर्षद विठ्ठल होल हे आहेत, जे गेली 5 वर्ष अपराध हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उपचार पद्धती करतात, त्यांच्याकडे असणारा अनुभव आहे, त्यांचं जे त्या पद्धतीचे शिक्षण आहे, या सगळ्याचा उपयोग करून इथल्या रुग्णांना समाधान देण्याचं काम डॉक्टर होल करत असतात. आणि नेमकं काय आहे हे आपण त्यांच्यावरूनच जाणून घ्या. सर, तुमचं स्वागत आहे. आपण गेली 5 वर्ष अपराध मध्ये आहात आणि अपराध म्हणजे काय हे लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात, उपचार घेत असतात. मात्र अनेक लोक आहेत की ज्यांना नेमकं काय काय आहे उपलब्ध किंवा कोणत्या प्रकारची यंत्रणा आहे, कोणत्या प्रकारची तुम्ही आधुनिक तंत्रज्ञ इथं वापरलेलं आहे, तर ते तुम्ही जरा लोकांना सांगा. माझं नाव डॉक्टर हर्षद विठ्ठल होन. मी अपरांत हॉस्पिटलमध्ये गेले 5 वर्ष कन्सल्टंट फिजिशियन व क्रिटिकल केअर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे. अपरांत हॉस्पिटल एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आमच्याकडे बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत, जसं मेडिसिन डिपार्टमेंट, सर्जरी डिपार्टमेंट, गायनेक डिपार्टमेंट, रेडिओलॉजी डिपार्टमेंट, असे वेगळे अनेक प्रकारचे डिपार्टमेंट्स असल्यामुळे पेशंटला कुठेही हलवायची गरज पडत नाही. आमच्याकडे एकदा पेशंटला घेऊन आल्यास, समजा त्याला सर्जनची गरज पडली तर सर्जन अंडर वन रूफ, रेडिओलॉजिस्ट अंडर वन रूफ, मेडिसिनचा डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट, हे सगळे सुविधा एकाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे पेशंटची धावपळ म्हणा किंवा पेशंटचा जो हलवाहलवीचा विषय आहे तो बराच कमी होऊन जातो. आमच्याकडे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे 14 बेडेडचं वेल इक्विप्ड आयसीयू आहे. आमच्या आयसीयू मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम नोटीस कराल की 14 बेडला 14 व्हेंटिलेटर्स आहे. म्हणजे कोणत्याही पेशंटला, जसं तुम्ही बघितलं असेल किंवा अनुभवलं असेल, कोविडच्या काळात आपल्याला पेशंटला व्हेंटिलेटर मिळत नव्हतं, ऑक्सिजनचे पुरवठा होत नव्हता, त्यामुळे बराच त्रास झाला. तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये कधीही होणार नाही. प्रत्येक पेशंटला, ज्याही पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडेल, जेवढे बेड तेवढे व्हेंटिलेटर मेंटेन करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडे स्वतःचा वेगळा आयसीयू युनिट असल्यामुळे, वेल ट्रेन स्टाफ असल्यामुळे, 24/7 आरएमओज म्हणजे राऊंड द क्लॉक मेडिकल आरएमओज असल्यामुळे आमचा एक जो कव्हरेज मिळतो आयसीयूचा किंवा एक फिजिशियनचा बॅकअप असल्यामुळे 24 तास मी इथे असल्यामुळे जो एक मिळतो, त्याच्यासाठी ट्रीटमेंट जी होती ती एकदम योग्य पद्धतीने आणि एकदम फास्ट अवेलेबल होते. आमच्याकडे जो आयसीयू आहे, ज्याच्यात 14 बेड आहे, त्याच्यात आमच्या प्रत्येक बेडला हँगिंग मॉनिटर्स असल्यामुळे पेशंटचे हृदयाचे ठोके, ऑक्सिजनची मात्रा, त्याच्यात होणारे फेरबदल किंवा त्याच्या तपासण्यांच्या चाचण्या सगळ्या आयसीयू मध्येच होतात. दुसरं, आमच्याकडे डायलिसिस मशीन आहे. म्हणजे समजा एखाद्या पेशंटला डायलिसिसची गरज पडली, आयसीयू मध्ये आल्यास, तर त्याला डायलिसिससाठी दुसरीकडे कुठे हलवावं लागत नाही. आयसीयू मध्येच आमच्या पेशंटचे डायलिसिस होतात. आमच्याकडे 2 वेगळ्या प्रकारचे आयसीयूचे मशीन आहेत, ज्याच्यात एक पॉझिटिव्ह मशीन, जे HIV पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत किंवा HbSAg पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, ज्यांचं पण डायलिसिसची गरज पडते, ते आम्ही करतो. आणि एक निगेटिव्ह मशीन, म्हणजे समजा एखादा नवीन पेशंट आहे, ज्याला आता पहिल्यांदा डायलिसिस करायची गरज पडते, तर ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्याकडे आयसीयू मध्येच 2D इकोची मशीन आहे. म्हणजे जर समजा एखाद्या पेशंटचं हृदय बंद पडलंय, हृदयाची सोनोग्राफी करून घ्यायची, इमर्जन्सी आहे, पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, हलवता येत नाही, तरी मी आयसीयू मध्ये देखील 2D इको करू शकतो. तसंच आयसीयू मध्ये आमच्याकडे पोर्टेबल चेस्ट एक्सरे मशीन आहे. समजा एखादा ट्रॉमाचा पेशंट आहे, ऍक्सिडेंटचा पेशंट असल्यामुळे त्याच्या कुठे पसलीला मार लागला आहे, मोठ्या आतमध्ये ब्लिडिंग होत आहे, रक्तस्राव होत आहे, किंवा हृदयाला किंवा कुठे कुठे बोनी इंजुरी झाली आहे, म्हणजे हाडांचा विकार झालेला आहे किंवा हाडांना काही त्रास झाला आहे, तर आम्ही छातीचा एक्सरे लगेच किंवा पोटाचा एक्सरे लगेच करून त्याचं निदान करून पुढे ट्रीटमेंट करतो. ते सुद्धा आयसीयू मध्ये देखील उपलब्ध आहे. आमच्याकडे 24 तास आरएमओज आयसीयू मध्ये अवेलेबल असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंटचं मॉनिटरिंग वगैरे करतात. माझा 2 ते 3 वेळा आयसीयू मध्ये राऊंड होतो. त्याच्यानुसार ट्रीटमेंटमध्ये काय चेंजेस वगैरे करायचे का नाही त्या ठरवल्या जातात. जसं मी तुम्हाला आयसीयूचं सांगितलं, तसंच आमच्याकडे स्वतःचा एक सिटी डिपार्टमेंट आहे, जिथे पेशंटचा सिटी स्कॅन होतो, पेशंटची सोनोग्राफी होतो, खाली पोर्टेबल एक्सरे, ओपीडी पेशंटसाठी चेस्ट एक्सरे वगैरेही देखील केला जातो. नक्कीच तुम्ही सगळ्याच गोष्टी लोकांना सांगितलेल्या आहेत. मात्र आपण ज्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी कार्यरत आहात, अनेक तुमच्याकडे रुग्ण आले असतील, रुग्णांचा प्रतिसाद कसा असतो? अपरांत हॉस्पिटल हे आपल्या चिपळूण सारख्या ठिकाणी एकाच गोष्टीसाठी फेमस आहे की सगळे क्रिटिकल केसेस आपल्याकडे मॅनेज होतात. म्हणजे जे पेशंट्स कुठेही बाहेर हँडल होणार नाही किंवा ज्यांना कुणी एक्सेप्ट करणार नाही, एकदम क्रिटिकल आहे, ज्यांना व्हेंटिलेटर लागू शकतं, असे सगळे क्रिटिकल केसेस आमच्याकडे येतात.
70 to 80% आमचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. म्हणजे ज्याच्यातून पेशंट एकदम क्रिटिकल आजारातून बरे होऊन गेलेत. तर पेशंटचा फीडबॅक नेहमी चांगला असतो, की "डॉक्टर तुम्ही खूप मदत केली. तुमचा स्टाफ खूप चांगला आहे. आम्हाला खूप योग्य ट्रीटमेंट मिळाली. एव्हरीथिंग वॉज अंडर वन रूफ." म्हणजे आम्हाला कुठे बाहेर जावं लागलं नाही. सगळे उपचार आमच्या इकडेच झाले. पेशंटची सोनोग्राफी तुम्ही करून घेतली, सीटी करून घेतला, रिपोर्ट्स करून घेतले. हार्ट अटॅक होता त्याच्यासाठी जे मेडिसिन्स, इंजेक्शन्स द्यावे लागले ते तुम्ही इथेच दिले. हृदयरोग तज्ञांचा सल्ला तुम्ही आम्हाला इथेच घेऊन दिलात. सो ह्याच्यामुळे पेशंटचा जो हॅपी कोशंट आहे तो खूप चांगला आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मी काल सुद्धा विचारलं होतं, की स्पर्धा ही सगळ्या क्षेत्रामध्ये असते. आता स्पर्धा म्हणजे एक तर तुमच्याकडे कशा पद्धतीची ट्रीटमेंट ट्रीटमेंट दिली जाते ही एक स्पर्धा आहे. आणि दुसरी स्पर्धा म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय असतो. तो म्हणजे बिलिंगचा विषय असतो. हो. तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने लोकांना सॅटिस्फॅक्शन देतो? नक्कीच आहे, की आपल्याकडे आता कसं मल्टी इन्स्टिट्यूट असल्यामुळे, मल्टी स्पेशालिटी असल्यामुळे जो कंपेअर केला जातो तो बिलाचा आकडा, तो नेहमीच थोडासा जास्त असणार आहे. पण त्याच्यासाठी आपण योग्य दरात पेशंटला आपल्याकडे भरपूर साऱ्या योजना आहेत. जसं एम-जे-पी-जे-वाय योजना झाली, आभा कार्ड आहे, मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, पोलिसांसाठी पोलीस कल्याण कुटुंब योजना आहेत, इन्शुरन्सचे प्रायव्हेट पेशंट्स आहेत. आपण ह्याच्यातून नंतर सी-एस-आय फंडमधून आपण पेशंटची मदत करतो. बऱ्याच वेळा, अनेक वेळा आपण बिलांमध्ये पेशंटला सूट देतो. तुम्ही माझा एवढा रेपो बाहेर विचारा म्हणजे आपल्या हॉस्पिटलसाठी बरेच वेळा आम्ही पेशंटचे 30-30% बिलं माफ केलेले आहे. फक्त त्याला ट्रीटमेंटची गरज होती. त्याच्याकडे पैसे नाही, पैशाअभावी ट्रीटमेंट मिळाली नाही असं व्हायला नको म्हणून आम्ही बरेचसे पेशंटला डिस्काउंट, कन्सेशन, रेट्सनुसार सुद्धा ट्रीटमेंट देतो. महत्त्वाचे म्हणजे पेशंटला स्कीममध्ये, योजनांमध्ये बसवायचा प्रयत्न करतो. मेडिसिन्स वगैरे आम्ही स्वस्तवाले वापरतो. असं सगळं चालू आहे ट्रीटमेंटसाठी. आतापर्यंत तुम्ही ज्या सगळ्या फॅसिलिटीज सांगितल्या, या व्यतिरिक्त अजून कोणती फॅसिलिटीची आवश्यकता आहे किंवा भविष्यामध्ये ती उपलब्ध होणार आहे, जी लोकांसाठी फार गरजेची असते तुम्हाला वाटतं? सध्या तरी आपल्याकडे एम्पॅनलमेंटमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत. म्हणजे जे एका स्टँडर्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लागतात. जेवढ्या पण योजनांचं मी नावं घेतले किंवा इन्शुरन्सचेच नावं घेतले, तेवढे सगळे आपल्याकडे एम्पॅनल्ड आहेत. अशी एकही योजना किंवा कार्ड किंवा हे आपल्या नाही चालत असं आपल्याकडे नाही. सगळ्याच फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या तरी. म्हणजे एकंदरीत लोकांना अपराध हॉस्पिटलला आल्यानंतर माणूस सॅटिस्फाय होऊनच जाणार अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असं आहे. आमचा आमचा नेहमी हेच गोल असतो, की पेशंट ट्रीटमेंट तर होणारच. पण पेशंट बरोबर रिलेटिव्हचं सॅटिस्फॅक्शन, रिलेटिव्हला कळणं, त्याच्या आजाराची अ, किती सिव्हिरिटी होती कळणं, त्याचं बरं होणं जाणं, हे सगळं आम्हाला तेवढंच मॅटर करतं. म्हणजे आम्ही फक्त पेशंटला ट्रीटमेंट देत नाही. आम्ही पेशंट बरोबर पेशंटच्या रिलेटिव्हची सुद्धा तेवढीच काळजी घेतो. हे फार महत्वाचं असतं. हां. कारण पेशंटपेक्षा पेशंटचा नातेच जास्त जास्त दडपणाखाली पॅनिक असतो. पेशंटचं कसं पेशंटला एकदा ॲडमिट केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट होते. पण नातेवाईकाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. आर्थिक परिस्थितीमुळे तो दबावून गेलेला असतो. तर हे सगळे त्यांचे जे मनातले शंका आहे नीट करणं, त्यांच्या ट्रीटमेंटला मदत करणं, त्यांच्या आर्थिक परिस्थिती सांभाळून घेणं, हे सुद्धा आम्ही अपरांमध्ये करतो. हीच फार महत्वाची गोष्ट आहे. कारण थँक यू. आम्हाला नेहमीच अनुभव येतो, की बऱ्याचदा डॉक्टर्स व्यवस्थितपणे बोलत नाहीत. कधी-कधी त्यांना हार्ट केलं जातं वगैरे. त्यावेळेला मग तो संतुलन बिघडतं किंवा वाद युजुअली होण्याची शक्यता असते. युजुअली तुम्हाला अपरांकडून ही कंप्लेंट कधीच मिळणार नाही, की डॉक्टरांनी मला माझ्या पेशंटची ट्रीटमेंट काय चालू आहे, काय मी इंजेक्शन वापरलेत, काय ट्रीटमेंट देणार आहे, पुढे किती दिवसाचा स्टे लागेल, खर्चाचा किती अंदाज आहे, असं सगळं दिलं नाही किंवा असं चर्चा केली नाही, असं तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही. हो, थोडंफार बिलाबाबतीत तुम्हाला ऐकायला मिळेल, पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे सीटी स्कॅन करून घेतला जातो, सोनोग्राफी करून घेतली जाते, रक्तातल्या बऱ्याचशा तपासण्या करून घेतल्या जातात. त्यामुळे बिलात थोडंफार वाढ होऊ शकते. पण ते सुद्धा आम्ही जर पेशंटची आर्थिक परिस्थिती कमी असेल किंवा त्याला खरंच गरज आहे, त्याला मदत होत नाहीये कुठून, तर आम्ही ते सुद्धा बिलात त्यांची माफी करतो. बऱ्यापैकी आपण इथं आपली सगळी माहिती दिलेली आहे. भविष्यात पुन्हा एकदा आपण जाणून घेऊ, की नेमकं अपराधमध्ये काय चाललं किंवा अजून भविष्यात काय कोणत्या गोष्टी या ठिकाणी ॲड होणार आहेत. आता तुर्तास आपण ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं, एक म्हणजे कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत ती गोष्ट आणि रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला कशा पद्धतीने समाधान देता येईल, ते आपण या ठिकाणी सांगितले आणि नक्कीच लोकं अपराधकडे वळतात. याचं कारण आहे, की इथे अल्पावधीतच अपराधचं नाव हे महाराष्ट्रावर झालेलं आहे आणि तुमच्यासारखे तज्ञ डॉक्टर्स आहेत, जे लोकांशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधतात. आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. साधारणतः लोकांचं जे मानसिकता असते, की बाबा आमच्यावरती उपचार तर होणार आहेत, मात्र आपल्याकडे बोलणारा जो डॉक्टर आहे, तो आपल्याशी किती चांगल्या पद्धतीने बोलतो. त्याच्यातून हं. बऱ्याचदा त्यांना आत्मिक समाधान मिळत असतं आणि ते तुमच्याकडून घडतंय. थँक यू. त्यामुळे तुमचे खरोखरच मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील थँक आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी लागणार शुभेच्छा. थँक यू. तरी होते डॉक्टर हर्षद विठ्ठल होल सर, नमस्ते. त्यांनी आपल्याशी अपराध म्हणजे काय आणि अपराध म्हणजे कोणत्या फॅसिलिटीज आहेत ते सांगितलं आहे. नक्कीच अपराधमध्ये रुग्णांना एक चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाते आणि म्हणून रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा ही घेऊन हॉस्पिटल चाललेलं आहे. धन्यवाद. थँक यू.